conmigo. हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू इझी मॅथ्स मराठी. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर नंबर 1 रिअल नंबर्स पाहिलं होतं. आता आपण पाहणार आहोत चॅप्टर नंबर 2 पॉलिनॉमियल्स. त्यातील बेसिक कन्सेप्ट आणि एक्सरसाइज घेणार आहोत. प्रत्येक एक्सरसाइजचे प्रॉब्लेम विथ सोल्युशन्स इथे पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया. चॅप्टर नंबर 2 पॉलिनॉमियल्स. त्यामधील काही बेसिक कन्सेप्ट इथे आपण सुरुवातीला पाहूयात. पहिला आहे डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. ओके, इफ p of x is a polynomial in x, the highest power of x in p of x is called the degree of the polynomial p of x. p of x हा कोणती पण पॉलिनॉमियल जर असेल तर त्याचा हायेस्ट पॉवर जो असेल x चा त्याला म्हणणार डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. सेकंड आहे लिनियर पॉलिनॉमियल. अ पॉलिनॉमियल ऑफ डिग्री 1 इज कॉल्ड अ लिनियर पॉलिनॉमियल. जेव्हा एखाद्या पॉलिनॉमियलचा हायेस्ट पॉवर हा 1 असतो तेव्हा त्याला म्हणायचं लिनियर पॉलिनॉमियल. इथे तुम्ही एक्झाम्पल पाहू शकता 2x - 3. यातील हायेस्ट पॉवर काय आहे बरं? x चा 1. त्यामुळे दिस इज लिनियर पॉलिनॉमियल. √3x + 5. यातील x चा हायेस्ट पॉवर किती आहे? 1. त्यामुळे ह्याला म्हणणार लिनियर पॉलिनॉमियल. नेक्स्ट आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. अ पॉलिनॉमियल ऑफ डिग्री 2 इज कॉल्ड क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. ज्या पॉलिनॉमियलचा हायेस्ट पॉवर हा 2 असतो त्याला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल असे म्हणतात. एक्झाम्पल पहा y² - 2. यातील हायेस्ट पॉवर काय y चा? 2. त्याच्यामुळे y² - 2 ह्याला आपण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल असं म्हणणार. नेक्स्ट आहे क्यूबिक पॉलिनॉमियल. अ पॉलिनॉमियल ऑफ डिग्री 3 इज कॉल्ड क्यूबिक पॉलिनॉमियल. ज्या पॉलिनॉमियलचा हायेस्ट पॉवर हा 3 असतो तर त्या पॉलिनॉमियलला क्यूबिक पॉलिनॉमियल असं म्हणायचं. एक्झाम्पल आहे 2 - x³. यातील x चा हायेस्ट पॉवर किती आहे? 3. त्याच्यामुळे हा क्यूबिक पॉलिनॉमियल झालाय. अजून एक आहे x³, हायेस्ट पॉवर आहे 3. नेक्स्ट पाहू झिरो ऑफ अ पॉलिनॉमियल. इफ p of x is a polynomial then a real number k is said to be a zero of polynomial if p of k is equal to 0. तर झिरो ऑफ पॉलिनॉमियल म्हणजे काय? तर p of x हे एक पॉलिनॉमियल असेल आणि रिअल नंबर k साठी p of x ची व्हॅल्यू काय होईल? p of k is equal to 0. x ची व्हॅल्यू k आपण पुट केली तर पॉलिनॉमियलची व्हॅल्यू आपल्याला जर 0 भेटली तर त्या k ला काय म्हणायचं? झिरो ऑफ अ पॉलिनॉमियल. ओके, हे काही बेसिक कन्सेप्ट आहे. तर आपण आता एक्सरसाइज 2.1 ला स्टार्ट करूयात. लेट्स स्टार्ट एक्सरसाइज 2.1. यामधील क्वेश्चन काय आहे ते पाहूया. क्वेश्चन नंबर 1 आहे द ग्राफ ऑफ y इज इक्वल टू p of x आर गिवन इन फिगर 2.10 बिलो फॉर सम पॉलिनॉमियल्स p of x. फाइंड द नंबर ऑफ झिरोज ऑफ p of x इन ईच केस. तर तुम्ही इथे ग्राफ पाहू शकता. 6 ग्राफ दिले इथे आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे? द नंबर ऑफ झिरोज ऑफ p of x हे फाइंड आउट करायचं आहे. तर ग्राफ बद्दल माहिती घेऊया बेसिक. ही काय आहे? x एक्सिस आहे, ही आहे y एक्सिस अँड दिस इज लाईन ऑफ पॉलिनॉमियल. तर द नंबर ऑफ झिरोज कसे फाइंड करायचे? लाईन ऑफ पॉलिनॉमियल जी आहे ती x एक्सिसला जिथे जिथे इंटरसेक्ट करेल, ओके, तर त्या ठिकाणी आपण म्हणणार द नंबर ऑफ झिरोज. कोणकोणत्या पॉइंटला ती इंटरसेक्ट, किती पॉइंटला ती इंटरसेक्ट करणार आहे त्याला म्हणायचं नंबर ऑफ झिरोज. हे तुम्ही पाहू शकता ही लाईन ह्या एक्स एक्सिसला कुठे इंटरसेक्ट करत आहे का? नाही. तर नंबर ऑफ झिरोज काय येईल? 0. ह्याच्यामध्ये पहा ही आहे लाईन ऑफ पॉलिनॉमियल. ही एक्स एक्सिसला कुठे इंटरसेक्ट करत आहे? इथे, म्हणजे एकाच प्लेसला. त्यामुळे नंबर ऑफ झिरोज काय होईल? 1. इथे 1 बाय 1 क्वेश्चन आपण इथे पाहूया. सुरुवातीचं काय येईल? नंबर ऑफ पॉलिनॉमियल इथे आपले काय भेटले? 0. तर एक्सरसाइज 2.1 मधला फर्स्ट क्वेश्चन आपण पाहिला. फर्स्ट ग्राफ मध्ये नंबर ऑफ झिरोज काय भेटले? 0. तर आन्सर काय येईल? द नंबर ऑफ झिरोज ऑफ p of x इज इक्वल टू 0. त्याचप्रमाणे क्वेश्चन नंबर सेकंडचा सुद्धा आन्सर सेकंड आहे दिस ग्राफ. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता लाईन ऑफ पॉलिनॉमियलनी x एक्सिसला किती प्लेसला इंटरसेक्ट केलाय? एकाच प्लेससाठी, इथे पॉइंट आहे. ओके, द नंबर ऑफ झिरोज काय येईल? इथे 1. तर सेकंड ग्राफचा आन्सर काय येईल? द नंबर ऑफ
ऑफ zeros ऑफ p ऑफ x इज इक्वल टू काय 1. त्याचप्रमाणे थर्ड ग्राफ तुम्ही इथे पाहू शकता. थर्ड ग्राफ मध्ये दिस इज लाईन ऑफ पॉलिनॉमियल आणि एक्स ऍक्सिसला किती ठिकाणी इंटरसेक्ट केलाय इथे 1 2 3. सो द नंबर ऑफ zeros काय येईल 3. सो द आन्सर इज the number of zeros of p of x is equal to 3. त्याचप्रमाणे फोर्थ क्वेश्चनचा आन्सर ही आपण इथे पाहणार आहोत. इथे फोर्थ क्वेश्चन काय आहे बरं. दिस इज y एक्सिस, दिस इज x एक्सिस अँड दिस इज लाईन ऑफ पॉलिनॉमियल. तर लाईन ऑफ पॉलिनॉमियलनी x एक्सिसला किती प्लेसला इंटरसेक्ट केलंय इथे पाहूया. इथं 1 आणि 2. Then the line of number of zeros is 2. Answer is fourth graph's answer. The number of zeros of p of x is equal to किती येणार 2. ओके. आता फिफ्थ क्वेश्चनचा आन्सर पाहूया आपण. फिफ्थ ग्राफ तुम्ही पाहू शकता. दिस इज x एक्सिस, दिस इज y एक्सिस अँड दिस इज द लाईन ऑफ पॉलिनॉमियल. तर ह्या लाईनी कुठे कुठे इंटरसेक्ट केलंय x एक्सिसला पॉइंट आउट करू आपण. 1 2 3 4. द नंबर ऑफ zeros is 4. Very easy. So the answer of fifth graph is the number of. So fifth graphचा आन्सर आहे the number of zeros of p of x is equal to 4. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 6 नंबरचा ग्राफ आहे. इथे आहे x एक्सिस आणि ही आहे y एक्सिस अँड दिस इज लाईन ऑफ पॉलिनॉमियल. ह्या लाईन ऑफ पॉलिनॉमियलनी x एक्सिसला किती प्लेसला इंटरसेक्ट केलाय आपण पॉइंट आउट करूया. 1 2 3. सो द नंबर ऑफ zeros विल बी 3. आन्सर देऊया. 6 ग्राफचा आन्सर आहे द नंबर ऑफ zeros of p of x is equal to 3. एक्सरसाइज 2.1 इथे आपण पाहिली आहे. खूप इझी आहे. तुम्ही फक्त प्रॅक्टिस करा या प्रॉब्लेमची. तर या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर 2 पॉलिनॉमियल स्टार्ट केलाय. त्यातील काही बेसिक कन्सेप्ट घेतले आणि एक्सरसाइज 2.1 सुद्धा कंप्लीट केली आहे. तर या एक्सरसाइजची तुम्ही फक्त प्रॅक्टिस करा. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया आपण नेक्स्ट एक्सरसाइज 2.2. त्यातील काही बेसिक कन्सेप्ट थेरम असतील तर तेही पाहूया. ओके. तर ॲट लास्ट मी एकच सांगेन की मॅथ इज व्हेरी इझी. फक्त गरज आहे ती प्रॅक्टिसची. बिकॉज प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.